काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा संपन्न झाला आणि त्या दौऱ्यामध्ये कुठेतरी बीड का काय त्या गाडीवरती त्यांच्या ताफ्यावरती सुपाऱ्या फेकल्या. सुपाऱ्या कोण फेकणारे होते तर ते काय सांगतात, उद्धव ठाकरेंच्या पक्षातली सगळी लोक होती. मी जाणून बुजून त्या दिवशी थांबलो कारण मला माहिती होतं या सगळ्या गोष्टीचा बदला राजसाहेब ठाकरे घेणार आणि काल ठाण्यामध्ये तेच घडलं. आता मी व्हिडिओ कशासाठी बनवतो तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो माणूस किंवा राजसाहेब ते काय दौरा करत होते ते काय तुमच्या आड कुठल्या गेले नव्हते ना. ते मराठा समाजाविषयी असं कधी बोलले की मराठा समाजाला वैयक्तिक आरक्षण नको, त्यांचं म्हणणं वेगळं होतं. पण लावलं सगळ्या मीडियावाल्यांनी, हे सगळे जे बसलेत त्यांनी वेगळंच काहीतरी लावलं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्या नेत्याच्या ताफ्यावर हे करा, दगडफेक करा, सुपाऱ्या फेकान, काही करा, असल्या घाणेरड्या राजकारणाची सुरुवात करणाऱ्यांनो जरा भान असू द्या. तुम्ही महाराष्ट्रातले राजकारणी आहात, म्हणजे महाराष्ट्रातली जनता तुम्हाला निवडून देणार आहे. उगाच नसत्या गोष्टींच्या मागे तुम्ही लागल्या. त्या सुपाऱ्या काय गरज होती? सुरुवात कोणी केली? आणि मग जे काल ठाण्यात सगळं घडलं त्याच्यानंतर ती सुषमा अंधारे ज्या काही वचवच करायला लागल्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या सुषमा अंधारेंना मी माझं वैयक्तिक सांगतो, आमच्या हिंदू देवदेवतांचा अपमान करणारी तू बाई येणाऱ्या निवडणुकीला काय दाखवायची ना जागा ते आम्ही सर्व दाखवून देऊ. त्याच्यामुळे आमच्या हिंदूंच्या नादाला जर तू लागलीस ना तर अक्षरशः आम्ही तुला सोडणार नाही, एवढं मात्र मी नक्की सांगतो. आणि घाणेरड्या राजकारणाला सुरुवात करणाऱ्यांनो हे राजकारण असलं महाराष्ट्राच्या राजकीय सगळ्या पार्श्वभूमीला शोभत नाही, एवढं जरा लक्षात ठेवा.